नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण मुंबई मनपा भरती 2024 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी बुद्धिमत्ता पाहत आहोत। ठीक आहे, मग या ठिकाणी आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही। आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, 560 मीटर लांबीची एक आगगाडी 72 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल असं विचारले। आता इथं आपल्याला काय विचारलंय की बाबा त्या रेल्वेला एक सिग्नल ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। आता TCS काय करतंय, अशा प्रकारचे भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारतंय, म्हणजे तुम्हाला 2 ते 3 प्रकरणं रेल्वे वेग, वेळ आणि अंतर या प्रकरणावरती विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, मग ज्यावेळेस तुम्हाला या प्रकरणावरती प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एक सूत्र तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचे। तेवढं सूत्र जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुमचा याच्यावरचा प्रश्न कधीच चुकणार नाही। ठीक आहे, मग सूत्र सांगतो तुम्हाला, काय पहा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18। फक्त एवढं सूत्र काय करा, डोक्यामध्ये ठेवा। ठीक आहे, सूत्र जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुमचा याच्यावरचा कधीच प्रश्न चुकणार नाही। ठीक आहे, मग आता इथं आपल्याला सांगितलंय पहा, अंतर किती दिले पहा, 500 मीटर लांबी। आता लांबी म्हणजेच काय असती, जिथं जिथं लांबी असेल ती लांबी कुठं धरायची, अंतरामध्ये धरायची। त्याच्यानंतर वेग काय दिला आपल्याला, 72 किमी प्रति तास हा काय दिलेला आहे आपल्याला, वेग दिलेला आहे। ठीक आहे, मग सूत्र तुम्हाला सांगितलंय, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18। ठीक आहे, मग आता काय करायचं आपल्याला, सूत्रामध्ये किमती टाकायच्या। अंतर किती आहे 560 बरोबर काय आहे, वेग किती आहे 72 किमी, म्हणजे 72 घ्या गुणिले वेळ काय आहे, तर वेळ आपल्याला काय केलेला आहे, विचारलेला आहे। मग वेळ आपल्याला काय घ्यावं लागेल, x मानावं लागेल आणि गुणिले 5/18 जशास तसे। ठीक आहे, आता बरेच जण म्हणतात सर हे 5/18 का घ्यायचे, 5/18 का घ्यायचे, तर ते सूत्रामध्ये आहेत आणि सूत्र काय करायचे असतात, आपल्याला तोंडपाठ ठेवायचे असतात। ठीक आहे, मग ते लक्षात ठेवा 5/18। मग इथं काय होईल पहा, आपल्याला गणिती क्रिया करून घेऊ पहा। इथं पहा 18 × 18, 18 चौक किती 72। मग आपलं गणित काय राहील पहा, 560 बरोबर काय राहील पहा, तिथे किती राहिलेले आहेत 4, इथे किती आहेत 5, दोघांचा गुणाकार करून घेऊ। 4 गुणिले 5 किती, 4 पंचे 20 आणि x 20x। आता इथं गुणिलेचं चिन्ह आहे, इथं गुणिलेचं चिन्ह दिलं काय आणि नाही दिलं काय काही फरक पडत नाही। यांच्यामध्ये कोणतं चिन्ह असतंय, गुणिलेचं चिन्ह असतंय, त्यामुळे ते दिलं तरी चांगलं आणि नाही दिलं तरी काही फरक पडत नाही। ठीक आहे, मग आपलं गणित काय होईल, x बरोबर काय होईल 560 भागिले काय होईल आपल्या या ठिकाणी 20 होईल। ओके, मग इथं काय होईल, 0 0 काय होईल, कट होईल। 2 ने 56 भाग दिला, किती राहतील खाली 28, 2 ने 56 म्हणजे किती राहतील खाली 28 राहतील। मग x बरोबर किती राहिले आपले 28 राहिले। x काय होता आपला, काय मानला होता आपण, x आपण वेळ मानला होता। मग त्या रेल्वेला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल, तर तिला 28 सेकंद लागतील। मग कुठे आपल्याला 28 सेकंद, ऑप्शन कुठे पहा, ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 28 सेकंद दिलेला आहे। लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सोपं आहे, अतिशय बेसिक आहे। फक्त तुम्हाला एवढं सूत्र डोक्यात ठेवायचे। जर तुम्ही एवढं सूत्र डोक्यात ठेवलं ना, तर तुम्ही या प्रकरणावरचे 90% गणित काय किंवा 90% उदाहरणं फक्त या एका सूत्राने सोडवू शकता। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, काय विचारलंय, एक रेल्वे 66 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एका मनुष्याला ती 15 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती। आता पहा, मागच्या याच्यामध्ये आपल्याला काय काढायला सांगितलं होता, वेग काढायला सांगितलं होता। इथं आपल्याला काय सांगितलंय, रेल्वेची लांबी काढायला सांगितली। मग सूत्र बदलणार आहे का आपलं, तर अजिबात सूत्र बदलणार नाही, सूत्र आपलं तेच राहणार आहे। पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा लिहितो मी इथं, आता शेवटच्या वेळेस लिहितोय, पुढच्या उदाहरणात सूत्र लिहिणार नाही। ठीक आहे, अंतर बरोबर काय आहे, वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 हेच आपलं काय आहे मित्रांनो सूत्र आहे आणि कायमचं सूत्र आहे।
या प्रकरणामध्ये तुम्हाला दुसरं कुठलंही सूत्र वापरायचं नाही, फक्त एवढं सूत्र वापरायचं, ठीक आहे. मग काय होईल या ठिकाणी बघा, सरळ किमती टाकून घ्यायच्या. लांबी किती विचारली, लांबी दिली का आपल्याला, नाही दिली. लांबी आपल्याला काय केली, विचारली. आता तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, लांबी म्हणजेच काय तर अंतर. मग अंतर किंवा लांबी आपल्याला काय करावं लागेल, एक्स मानावं लागेल. बरोबर काय होईल, वेग किती दिलाय 66 किमी प्रति तास. वेग किती दिलाय 66 गुणिले वेळ किती दिलाय पहा 15 सेकंद. किती वेळ दिलाय 15 सेकंद. मग गुणिले 15 आणि गुणिले आपले सूत्रामधले 518 जशाच्या तसे, ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, गणिती क्रिया आपल्याला काय करावं लागेल, करून घ्यावं लागेल. लगेच काय करू, भाग देऊ आपण. पहा इथं 6 ने भाग बसतोय, पहा सॉरी 3 ने भाग बसतोय. 3 सक 18 आणि 3 5 15. पुन्हा आता 6 ने भाग बसतोय, पहा 6 1 6, इथं 6 1 6 आणि हे 6 1 6. मग आता x बरोबर काय राहिलं 11 गुणिले 5 गुणिले 5, ठीक आहे. मग काय होईल, x बरोबर काय होईल 11 गुणिले 5, 11 5 किती 55. 55 गुणिले 5 जर केलं तर बरोबर किती येते, गुणाकार करून घेऊ. 5 5 किती 25 चे 5, हातचे आले 2 मनात राहू द्या. पुन्हा 5 5 25, हातचे 2 किती 27. किती आलं आपलं उत्तर 275 मीटर. ही काय असणार आहे, रेल्वेची लांबी असणार आहे. मग कुठे 275 मीटर पहा बरं, तर पहा या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आपल्याला 275 मीटर दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं मी, तुम्हाला काहीच डोक्यात ठेवायचं नाही, फक्त तुम्हाला एवढं सूत्र जे आहे ना, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 एवढं सूत्र एकदा डोक्यामध्ये फिट करून घ्या, विषय संपला. 90% प्रश्न काय असतात याच सूत्रावरती असतात, ठीक आहे. त्याच्यामुळे हे डोक्यात ठेवायचं. चला पुढचा प्रश्न बघू आपण. 3 नंबर काय विचारले बघूया. 180 मीटर लांबीची एक आगगाडी तिच्या मार्गातील एक सिग्नल 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीचा वेग किती असेल. आता पहा, पहिल्या गणितामध्ये आपल्याला विचारलं होतं वेळ, दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला विचारलं होतं अंतर आणि तिसऱ्या गणितामध्ये आपल्याला काय विचारलंय, वेग विचारलंय. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला वेळ विचारू, अंतर विचारू, वेग विचारू, काहीही विचारलं तरी आपलं सूत्र काय राहणार आहे, तेच सूत्र राहणार आहे. फक्त जे आपल्याला विचारलं असेल ना, तर ते आपल्याला काय करायचंय, एक्स मानायचंय. जे विचारलंय ते काय करायचं, एक्स मानायचं, ठीक आहे. एवढं डोक्यामध्ये ठेवा, सूत्र आपलं सेम आहे. आता पुन्हा सूत्र लिहायची गरज आहे का बाबा, दोनदा मी ऑलरेडी लिहिलंय, तुम्हाला सांगितलं होतं लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा सूत्राचं, ठीक आहे. तर एकदा आता शेवटच्या वेळेस लिहितो, पुढच्या प्रश्नाला लिहिणार नाही. मग काय सूत्र आपलं, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. सूत्र लिहून घ्या, पाठ करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, ठीक आहे. मग काय होईल, आपल्याला काय विचारलंय, वेग विचारलाय, अंतर किती दिलंय 180 मीटर दिलंय. मग घ्या 180 मीटर बरोबर वेग, वेग तर विचारलाय म्हटलं, वेग काय घ्यावं लागेल आपल्याला, एक्स घ्यावं लागेल, गुणिले वेळ किती दिलाय पहा बरं 18 सेकंद. किती 18 सेकंद आपल्याला काय दिलाय, वेळ दिलाय. मग 18 जसेच तसे घ्या गुणिले 5/18, ठीक आहे. मग काय होईल इथं पहा, हे 18 काय होतील, कट होतील. मग काय राहिलं आपलं गणित, 180 बरोबर एक्स, एक्स आणि 5 म्हणजेच काय 5x. मग x बरोबर काय होईल आपल्या या ठिकाणी 180 भागिले किती होतील 5 होतील, ठीक आहे. आता हे 5 इथं काय आहेत, x सोबत गुणिले आहेत, हे बरोबरच्या अलीकडे आणल्यावर काय होतील, ते भागिले होतील. हा एक बेसिक नियम आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही, पण तरी पुन्हा एकदा सांगतो, ठीक आहे. मग भाग देऊया. 5 1 5, 5 त्रिक 15, खाली किती उरले 18 मधून 15 गेले, 3 उरले, पुढचा 0 30 झाले, 5 सक 30, किती आलं x बरोबर 36 आलं. x आपण काय घेतला होता, वेग घेतला होता. मग त्या आगगाडीचा वेग किती असेल, तर 36 किलोमीटर प्रति तास हा काय असणार आहे, वेग असणार आहे. हा किती कंसामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, वेग कशामध्ये आहे, तासामध्ये आहे, ठीक आहे. मग 36 किलोमीटर प्रति तास हा काय असणार आहे, त्या आगगाडीचा वेग असणार आहे.
काही एक्स्ट्रा रॉकेट सायन्स लावायची अजिबात गरज नाही, फक्त तुमचं सूत्र तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचं, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 4 पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना. मित्रांनो आपण मुंबई मनपा म्हणजेच महानगरपालिका भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही TCS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव, महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील, म्हणजेच 1000 अतिशय IMP असे क्वेश्चन्स भेटतील. त्याचबरोबर याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या नोट्स कोणत्या असणार आहेत पहा, मुंबई विषयच्या नोट्स असणार आहेत. कारण तुम्हाला 5-6 प्रश्न तुम्हाला एवढ्या एका मुंबईवरतीच विचारणार आहेत आणि एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत की याच्या बाहेर आपला प्रश्न जाणार नाही. त्याच्यानंतर मराठी, इंग्रजी, गणित नाही केलं तरी चालेल. तुम्हाला स्पेशली काय करायचं या ठिकाणी, बुद्धिमत्ता करायचं आहे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र एवढ्या सगळ्या नोट्स भेटतील. म्हणजे जर तुम्ही सगळ्या आपल्या एवढ्या मटेरियलचा जर स्टडी केला तर तुम्ही 170+ मार्क काय BMC भरतीमध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये घेऊ शकता आणि एवढ्या मार्कावरती तुमचं सिलेक्शन काय होईल, 100% तुमचं सिलेक्शन होईल, ठीक आहे. मग या सगळ्याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 150 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपण काय करत आहोत, आपल्या ऑफरनुसार जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे मित्रांनो, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे पहा गुगल पे, फोन पेला 96 89 14 16 30. 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोन पे नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले त्याचा एक काय करायचं मित्रांनो, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा आपल्याला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. मग आपला व्हॉट्सॲपला नंबर कोणता आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. याच्यावरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल, या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारले बघूया आपण या ठिकाणी. एक ट्रेन, एक मिनिट, काय विचारले पहा, एक ट्रेन 72 किलोमीटर/h या वेगाने गेल्यास ती तिच्या मार्गातील एक झाड 8 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती. आता इथं काय काढायचं सांगितलं आपल्याला, ट्रेनची लांबी काढायला सांगितली. लांबी काढायला सांगितली म्हणजेच काय काढायला सांगितलंय, अंतर काढायला सांगितलंय. सूत्र लिहायची गरज आहे का, नाही. आपण 3 वेळेस लिहिले म्हणजे आतापर्यंत सूत्र काय झालं असेल, तुमच्या डोक्यामध्ये फिट झालं असेल. आता प्रत्येक वेळेस सूत्र लिहायची गरज नाही, ठीक आहे. मग काय सांगितलं आपल्याला, लांबी काढायला सांगितली. मग अंतर आपल्याला काय घ्यावं लागेल, x बरोबर काय होईल, वेग किती आहे 72 गुणिले वेळ किती आहे पहा बरं, इथं वेळ आहे पहा 8 सेकंद. किती, 8 सेकंद. मग काय होईल 72 गुणिले 8 गुणिले किती आपल्या सूत्रानुसार 5/18. मग या ठिकाणी पहा 18 1 18, 18 चौक किती 72. आता या ठिकाणी ना तुम्हाला मोस्टली इथं संख्या कोणती असते, 18ने भाग जाणारी संख्या असते, म्हणून तुम्हाला इथं 18चा पाठ असणं आवश्यक आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी काय होईल आपलं, x बरोबर काय होईल 4 गुणिले 8 गुणिले किती 5. पहा हे 4 हे 8 आणि हे 5. मग काय होईल x बरोबर काय होईल 8 चौक किती 32, 32 गुणिले 5. मग x बरोबर काय होईल, गुणाकार करून घेऊ, 5 दुने 10 0, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि हातचा 1 किती 16, म्हणजेच किती x बरोबर किती 160. पहा बरं 160 मीटर कुठं अंतर ऑप्शन आहे का आपल्याला, पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे 160 मीटर. म्हणजे त्या ट्रेनची लांबी किती असणार आहे, तर ती असणार आहे 160 मीटर. खूप सोपं आहे मित्रांनो, अतिशय सिंपल आहे. चला फक्त सूत्र काय करायचं तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. 5 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो
जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्राईब करायला काय मित्रांनो अगदी मोफत आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार आहे तर आपला पुढचा जो येणारा व्हिडिओ आहे तो तुम्हाला काय होणार आपोआप दिसणार आहे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधायची गरज लागणार नाही. म्हणून काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ठीक आहे, बघूया प्रश्न 5 नंबरचा काय. 240 मीटर लांबीची एक आगगाडी 510 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 108 किमी प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडून जाईल. आता बघा, आपण याच्या आधी काय पाहिलं, अंतर विचारलेले प्रश्न पाहिले, वेग विचारलेले पाहिले, वेळ विचारलेले पाहिले. तिन्ही उत्तर आपले काय झाले, तर तिन्ही प्रश्न काय झाले तर आपले एकाच सूत्राने सुटले होते. ठीक आहे, आता इथं सुद्धा आपल्याला तसाच प्रश्न आहे. किती सांगितलंय, किती वेळेत ओलांडून जाईल असं सांगितलंय, पण कशाला. एक प्लॅटफॉर्म आहे तिथे, किती लांबीचा प्लॅटफॉर्म आहे, 510 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे आणि इथं गाडीची लांबी सुद्धा आपल्याला काय दिली, 240 मीटर दिली. म्हणजे पहिल्या गणित आणि या गणितामध्ये तुम्हाला थोडासा फरक दिसला असेल. इथं अंतर किती दिलेत, 2 अंतर दिलेत आपल्याला. पहिली लांबी कशाची दिली किंवा पहिलं अंतर कशाचं दिलंय, आगगाडीचं दिलंय म्हणजे रेल्वेचं दिलंय, आणि दुसरं अंतर कशाचं दिलंय आपल्याला या ठिकाणी, प्लॅटफॉर्मचं दिलंय. मग जर आपलं बेसिक क्लिअर नसेल तर आपण काय होतो, अशा वेळेस गडबडतो, गोंधळतो. आपल्याला माहिती आहे, आपण तर सूत्रात अभ्यास केला की बाबा तिथं एकच अंतर आहे, पण इथं आपल्याला 2 अंतर दिलेत. तुम्हाला कितीही अंतर देऊ द्या, काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त काय करायचं, दिलेल्या दोन्ही अंतराची काय करायची, बेरीज करायची. मग इथं अंतरामध्ये काय येईल, पहिलं अंतर किती आहे 240 मीटर अधिक दुसरं अंतर किती आहे 510 मीटर, बरोबर काय होईल आपलं सूत्र तेच. वेग किती दिलाय 108 किमी प्रति तास गुणिले वेळ. वेळ आपल्याला काढायचा आहे म्हटलं, वेळ काय होईल x गुणिले 5/18. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला सांगितलं तर मी 18चा पाठ पाहिजे बाबा. काय 18 एक 18, 18 सक किती 108. मग आता काय करावं लागलं आपल्याला, या दोघांची बेरीज करून घ्यायची. 240 अधिक 510 जर केलं तर किती होईल 750, बरोबर काय होईल 6 पंचे 30 आणि हा x म्हणजे काय होईल 30x. मग आपलं गणित काय होईल, x बरोबर 750 छेदामध्ये काय होतील 30 होतील. मग काय होईल इथं 0 0 75 आहेत, 3 आहेत, 3 1 3, 25 त्रिक किती 75. किती आलं उत्तर आपलं, x बरोबर किती आलं 25 आलं. मग आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी 25 सेकंदामध्ये ओलांडून जाईल. कुठे ऑप्शन 25 पहा, आपल्याला पहिला ऑप्शन दिलेला आहे 25 सेकंदामध्ये ओलांडून जाईल. म्हणजे काही विचारतो तुम्हाला, फक्त जर तुम्हाला 2 अंतर दिले असतील तर काय करायची, त्या दोघांची बेरीज करायची. गडबडून जायचं नाही, गोंधळून जायचं नाही, दोघांची काय करायची फक्त बेरीज करायची, विषय संपला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू 6 नंबर. 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणाऱ्या 500 मीटर लांबीच्या ट्रेनला 500 मीटर लांबीचा पूल ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल. आता पुन्हा सांगितलं आपल्याला किती वेळ लागेल, पण अंतर किती दिलेत पहा, इथं एक 500 मीटर आहे आणि इथं एक 500 मीटर आहे. मग काय सांगितलं होतं, दोघांची बेरीज करायची. 500 अधिक 500 किती होईल 1000 मीटर, बरोबर काय होईल, दोघांची काय करायची बेरीज करायची, बरोबर काय होईल. वेग किती आहे आपला 72 आहे, गुणिले आपल्याला वेळ विचारला, मग वेळ काय होईल आपला x होईल आणि गुणिले 5/18. ठीक आहे, मग पहा 18 एक 18, 18 चौक किती 72, मग काय होईल आपलं 1000 बरोबर काय होईल 4 पंचे 20 आणि हे x जशास तसे 20x. मग x बरोबर काय होईल आपलं 1000 छेदामध्ये किती होईल 20. मग काय होईल, हा 0 कट होईल, बे 1 बे पंचे 10 आणि हा पुढचा 0 जसाच तसा. किती आलं उत्तर आपलं 50 सेकंद. पहा बरं 50 सेकंद कुठं ऑप्शन आहे का आपल्याला, पहा ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 50 सेकंद दिलेला आहे. काहीच नाही मित्रांनो याच्यामध्ये, फक्त तुम्हाला तेवढं एकच सूत्र पाठ पाहिजे, ते म्हणजे कोणतं, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. एवढंच सूत्र डोक्यात ठेवा. तुमचा याच्यावरचे 90% प्रश्न काय होणार आहेत एवढ्या एका सूत्रानेच सुटणार आहे. ठीक आहे,
पुढचा प्रश्न बघू आपण 7 नंबर. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण पाहिलेला प्रत्येक प्रश्न वेगळ्या टाईपचा आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्नामध्ये काही ना काहीतरी वेगळं विचारलेलं आहे, काही ना काहीतरी वेगळं दिलेलं आहे, परंतु तरी सुद्धा आपण काय करतोय, एकच सूत्र वापरतोय आणि एकाच सूत्राने काय करतोय, आपण उत्तर काढत आहोत. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, 720 मीटर लांबी असणाऱ्या एका रेल्वेला 380 मीटर लांबीचा प्रश्न क्रमांक 7 आहे आणि लांबी किती आहे, 220 मीटर आहे. 220 मीटर लांबी असणाऱ्या एका रेल्वेला 380 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी 15 सेकंद लागत असतील तर त्या रेल्वेचा वेग किती. काय विचारलंय, वेग किती. मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक प्रश्न आपला काय वेगळा आहे. आता मागच्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, आपल्याला वेळ किती लागेल असं विचारलं होतं. इथं काय विचारलंय, वेग किती असं विचारलंय. मग काहीच करायचं नाही. तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, पहिली गोष्ट काय करायची, या दोन्ही अंतराची बेरीज करायची. काय आहे, 220 अधिक किती आहे, 380 मीटर. दोघांची बेरीज केली तर बेरीज किती येईल या ठिकाणी, 600. बरोबर काय होईल, वेग आपल्याला काय केलाय, विचारलाय म्हणजे काढायला सांगितलंय, म्हटलं वेग काय करावं लागेल आपल्याला, x मानावं लागेल आणि बरोबर नाही येणार. या ठिकाणी काय होईल, गुणिले किती कालावधी दिलाय आपल्याला, 15 सेकंद कालावधी दिलाय, म्हटलं इथं काय होईल 15 आणि गुणिले आपल्या सूत्रानुसार किती, 5/18. ठीक आहे, विषय संपला. मग आता इथं बघा, इथं भाग बसत नाही, असा योगायोग प्रत्येक वेळेस येत नाही, इथं भाग बसत नाही. मग काय होईल, आपल्याला 3 ने भाग देऊ. 3 सक 18, 3 5 किती 15. ठीक आहे. मग काय होईल आपलं गणित, 600 बरोबर 5 गुणिले 5 किती 25, छेदामध्ये किती आपल्या इथं 6 शिल्लक राहिलेले आहेत, 6 आणि इथं आपला x. मग आपलं x बरोबर काय होईल, x बरोबर काय होईल, 600 गुणिले 6 आणि छेदामध्ये 25. कसं झालं सांगतो, अजिबात गडबड करू नका. काय होईल, हे 25 इथं काय आहेत, गुणिले असतात x सोबत. मग हे गुणिले आहेत म्हटलं बरोबरच्या अलीकडे आले हे काय होतील, भागिले होतील. आणि हे 6 इथं काय आहेत, भागिले आहेत, ते बरोबरच्या इकडे आले काय होतील, गुणिले होतील. म्हणून काय झालं, 600 ला गुणिले 6 झालं आणि भागिले 25 झालं. ठीक आहे. मग गुणाकार करून घ्यायचा का, लगेच करून घेऊ, भागाकार करावा लागला ते आपल्याला. मग 25 ने भाग बसतो, इथं 25 1 25, 25 दुने किती 50, 60 मधून 50 गेले, खाली किती राहिले, 10 राहिले. 10 वरती पुढचा एक शून्य घेतला, किती होतील, 100 होतील. मग 25 चौक किती 100. काय राहिलं, x बरोबर काय राहिलं, 24 गुणिले 6. मग 24चा पाठ आहे का, x बरोबर काय होईल, 24 सक किती 144. पहा बरं 144 कुठं आपल्याला ऑप्शन आहे का, पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, 144 किलोमीटर प्रति तास. हा काय असणार आहे, त्या रेल्वेचा वेग असणार आहे. सांगितलं होतं तुम्हाला, काही विचारू द्या, कसंही विचारू द्या, कितीही वेगळं विचारू द्या, सूत्र फक्त एवढं ठेवायचं आणि सूत्रात काय करायचे, आपल्या व्यवस्थित किमती भरायच्या. तुम्ही एकदा का सूत्रात व्यवस्थित किमती भरल्या तर तुमचं उत्तर काय होणार आहे, कन्फर्म बरोबर येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. 95 मीटर लांबीची एक आगगाडी 126 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक बोगदा ओलांडण्यास तिला 26 सेकंद लागतात, तर त्या बोगद्याची लांबी किती. आता पुन्हा प्रश्न पॅटर्न बदललाय. काय विचारलंय, बोगद्याची लांबी विचारली. काय विचारलंय, बोगद्याची लांबी विचारली. इथं एक लांबी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. कुणाची लांबी दिली इथं, 95 मीटर लांबीची एक काय आगगाडी आहे आणि आपल्याला काय विचारलंय, बोगद्याची लांबी किती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे पुन्हा पॅटर्न बदलला की नाही, पण अजिबात घाबरायचं नाही. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कितीही पॅटर्न बदलू द्या, घाबरायचं नाही, मी आहे. ठीक आहे. मग अंतर बरोबर काय करावं लागलं आपल्याला, हे 95 मीटर अंतर, 95 अधिक आता हे अंतर घ्यावं लागेल की नाही, बोगद्याची लांबी. मग हे अंतर आपल्याला विचारले, म्हटलं हे काय करावं लागलं आपल्याला, x घ्यावं लागेल. बोगद्याची लांबी काय घेतली आपण, x बरोबर काय होईल, आपलं वेग किती आहे 126 घ्या, 126 गुणिले वेळ किती आहे 26 सेकंद लागतात, घ्या 26 गुणिले 5/18. ठीक आहे. मग काय होईल इथं पहा, 18 ने भाग बसतोय, 18 1 18,
18 7 किती 126. ठीक आहे, मग काय होईल 95 अधिक x बरोबर काय होईल 7 गुणिले 26 गुणिले 5. आता हा गुणाकार करून घ्यावा लागेल. मग 7 गुणिले 26 करू आपण इथं. 7 सकून 42 किती 2 हातचे आले 4 7 दुने 14 आणि हातचे 4 14 आणि 4 किती 18 म्हणजे किती 182 गुणिले पुढचे आपले 5. ठीक आहे, गुणिले किती पुढचे 5. मग हा गुणाकार करू आपण. काय होईल 95 अधिक x बरोबर काय होईल 182 गुणिले 5 गुणाकार करू. 5 जुने 10 0 हातचा आला 1 8 पंचे 40 हातचा 1 41 पुन्हा हातचे आले 4 5 1 5 आणि हातचे 4 किती 910. मग आता काय होईल आपलं x बरोबर काय होईल आपलं 910 वजा 95. का तर हे 95 आपल्याला काय करावं लागतील बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागतील. मग ते इथं x सोबत काय आहेत प्लस मध्ये आहेत, बरोबरच्या पलीकडे गेले होते काय होतील मायनस होतील. मग जर ही वजाबाकी जर केली आपण तर काय होईल x बरोबर काय होईल 910 मधून जर 95 गेले तर खाली किती राहतात 815 राहतात. ठीक आहे, मग पहा बरं 815 ऑप्शन कुठे आपल्याला पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 815 दिलेला आहे. म्हणजे त्या बोगद्याची लांबी किती आहे मित्रांनो तर ती 815 मीटर आहे. लक्षात येतंय, अतिशय सोपं आहे, अतिशय बेसिक आहे मित्रांनो. फक्त आपलं सूत्र तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यांनी जो बदल सांगितलाय तेवढा बदल तुम्हाला करायचा आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. 180 मीटर लांबीची एक रेल्वेगाडी 162 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती. आता पुन्हा काय सांगितलंय बोगद्याची लांबीच विचारलंय. मग बोगद्याची लांबी आपल्याला x मानावं लागेल, पण त्याच्या अगोदर आपल्याला हे अंतर दिलेलं आहे. मग हे घ्या 180 अधिक काय x बरोबर x काय आपली बोगद्याची लांबी आहे. ठीक आहे, बरोबर काय होईल आपला वेग किती आहे 162 गुणिले वेळ किती आहे पहा बरं 20 सेकंद गुणिले काय होईल आपले सूत्रातले 5/18. नाहीतर लगेच विचारताल सर 5/18 कुठून घेतले 5/18 काय आहेत आपल्या सूत्रातले आहेत. मग पुन्हा इथं 18 ने भाग बसतोय पहा 18 1 18 18 9 किती 162. मग काय होईल 180 अधिक x बरोबर काय होईल 9 दुने 18 आणि हा 0 जसाच तसा 180 गुणिले किती होईल पुन्हा 5 होईल. ठीक आहे, मग हा जर गुणाकार केला तर काय होईल आपला 180 अधिक x बरोबर काय आहे 18 5 किती 90 आणि पुढचा 0 जसाच तसा म्हणजे किती 900. मग x बरोबर काय होईल आपलं 900 वजा किती 180. ही जर वजाबाकी केली 900 मधून जर 180 गेले तर खाली किती राहतात आपले 720 राहतात. मग कुठे 720 ऑप्शन पहा बरं पहा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आहे 720 मीटर काय आहे ती बोगद्याची लांबी आहे. लक्षात येतंय, खूप सोपं आहे मित्रांनो, फक्त सूत्र डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न 10 नंबरचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना काही प्रश्न काय येतात त्याला सूत्राच्या बाहेरचे येतात, पण ते प्रश्न असे असतात की अगदी चुटकीसरशी सुटतात असे प्रश्न असतात, त्याला सूत्राची गरज लागत नाही. काय आहे 53 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास एक मोटरसायकल 7 तासामध्ये किती अंतर कापेल असं विचारलंय. मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला फक्त या दोघांचा गुणाकार करायचा, नाही तर इथं सूत्र टाकीत बसताना आयुष्यभर उत्तर येणार नाही. मग हा गुणाकार करा आणि येणारं उत्तर काय करा कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करत जा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र.